नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय अप्रतिम असा पान शॉटची रेसिपी आता मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आता इथे तुम्ही पाहिलं असेल, पानं घेतली होती आपण, बडीशेप घेतलेली आहे, गुलकंद आणि त्यानंतर आईस्क्रीम देखील घेतलेला आहे। दूध घ्यायचं थोडं, नंतर मी ग्लास जो दाखवला तुम्हाला आत्ता, तो ग्लास मुद्दामच दाखवला कारण त्यामध्ये आपण अर्धा ग्लास, तेवढ्या ग्लासचं अर्धा ग्लास आपल्याला दूध वापरावं लागणार आहे। इथे एक पान शॉट करते आहे मी, जो आपल्याला बाहेर 120 रुपयाला मिळतो। 2 पानं घेतली आहेत मी, त्यातली छान कोवळी अशी पानं मिळाली मला, 2 पानं घेतलेली आहेत। अगदी छोटी छोटी मिळाली होती म्हणून मी 3 घेतली, पण मोठी असते आपले रेग्युलर पानं असतील तर 2च घ्यायची फक्त। त्यामध्ये जवळजवळ 1 चमचा गुलकंद ॲड केलेला आहे, बडीशेप थोडी, एक 15 ते 20 बडीशेपचे दाणे, त्यानंतर आईस्क्रीम ॲड करतो आपण 2 स्कूप, अर्धा ग्लास, मगाशी मी जे दाखवला ग्लास त्या ग्लासने आपण अर्धा ग्लास दूध घेणार आहोत, म्हणजे दूध अर्धा ग्लास आणि आईस्क्रीम असं मिळून तो पूर्ण एक शॉट तयार होतो आपला। छान मिक्स करून घ्यायचं आहे। किंवा ते पानं गुलकंद वगैरे तुम्ही आधी जरी फिरवून घेतलं नुसतं आणि त्यानंतर आईस्क्रीम टाकून मग पुन्हा फिरवलं तरी चालू शकतं, किंवा हे असंही छान वाटलं जातं। आता हे आपण सर्व करतो आहे। या ग्लासने आपण अर्धा ग्लास दूध घेतलं होतं, पाहू शकता छोटा ग्लास आहे हा, व्यवस्थित तो आता पूर्ण झाला। अर्धा ग्लास दूध आणि 2 स्कूप आईस्क्रीम असं करून आपण हा पूर्ण ग्लास भरून घेतलेला आहे। त्यावर आता आपण आधी सगळं आपण काढून घेतलं मिक्सरमधनं आणि आता त्यानंतर आपण यावर आईस्क्रीम टाकून सर्व करणार आहोत। आईस्क्रीम ॲड केली आहे मी चमचाभर, त्यावर आता बडीशेपचे दाणे थोडे 4-5 जरी घेतले तरी चालू शकतात, आणि किंवा पान जरी आपण ठेवलं नुसतं तरी डेकोरेशन आपण कशाही पद्धतीने करू शकतो, पण मी बडीशेप वापरणार आहे इथे आणि गुलकंद। लगेचच जेव्हा आपल्याला जेवणानंतर घ्यायचं असेल त्यावेळी हे लगेच तयार करून लगेच सर्व करायचं, कारण तयार झाल्यानंतर हे खूप वेळ आपण ठेवू नाही शकत। गुलकंद ॲड केले थोडा वरती, पाहू शकता किती छान दिसतंय। थँक्यू।